पण तुम्ही म्हणाल की मन हा विषयच का बाबा? तर 3 स्टेटमेंट मी तुमच्या समोर ठेवतो. ही 3 स्टेटमेंट ज्यांनी मला स्टिम्युलस मिळालं एकेकाळी आणि अजूनही ते तसंच मिळत राहतंय. फार पूर्वी जेव्हा मी माझा अभ्यास सुरू केला मनाचा, तेव्हा असं मला वाटायला लागलं, की अरे नेमकं मनावर अभ्यास करणं म्हणजे काय? मनावर काम करणं म्हणजे काय? याची कुठल्याच प्रकारचं मला अंदाज नव्हता किंवा विषय कळतच नव्हता. पण त्याच वेळेला विमलाताईंचं एक सुंदर वाक्य माझ्या डोळ्यासमोर आलं. ती 2 वाक्य मला आत्ताही डोळ्यासमोर स्पष्ट दिसतात आणि हे पहिलं वाक्य जे होतं ना, की वी लिव्ह बाय माइंड और वी लिव्ह थ्रू माइंड. ते समजायला अवघड गेलं म्हणजे काय बाबा? वी लिव्ह बाय माइंड और वी लिव्ह थ्रू माइंड याचा अर्थ मला कळत नव्हता. आणि मग त्यांनी थोडा तो विस्ताराने उलगडत न्यायला सुरुवात केली. ते म्हणलं की आपण मनाला काय म्हणतो? मनाला मराठीमध्ये अंतःकरण नावाचा शब्द आहे. सो अंतःकरण ह्याचा दुसरा शब्द असं इंग्लिशमध्ये इन्स्ट्रुमेंट. सो माइंड इज नथिंग बट इनर इन्स्ट्रुमेंट थ्रू विच वी ट्राय टू अंडरस्टँड सिच्युएशन अराउंड अस. We try to understand, decode the situation around us. Then we decide what best response we have to give to this situation. And finally we give response to that situation. आणि त्या रिस्पॉन्समधून आम्हाला काहीतरी घडतं, बिघडतं किंवा उत्तम होतं, मजा येते. आता हे जे सगळं मला कळल्यावर म्हणलं की किती महत्त्वाचा इन्स्ट्रुमेंट आहे. तर माझ्यासमोर हा गायक बसलेला आहे किंवा हा फोटोग्राफर आहे. या दोघांची इन्स्ट्रुमेंट, गायकाचा इन्स्ट्रुमेंट तानपूर आहे, याचा इन्स्ट्रुमेंट हा कॅमेरा आहे. ह्या दोघांमध्ये काहीतरी बिघाड झाला तरी त्यांच्यामध्ये कितीही क्षमता असली तरी ते त्यांचा परफॉर्मन्स उत्तम प्रतिसाद देऊ शकणारच नाही आहेत. आणि एकदा हे मला ॲनॉलॉजी कळली की माझा जो रिस्पॉन्स आहे तर इच अँड एव्हरी रिस्पॉन्स आय एम गिविंग थ्रू सर्टन इन्स्ट्रुमेंट, माध्यमातून दिला जातो. आणि मग मला जगायचं जे माध्यम आहे, जगण्यासाठी जे माध्यम देवाने दिलेलं आहे त्या माध्यमाचं नाव मन आहे. त्यामुळे पहिला विषय झाला की वी लिव्ह थ्रू माइंड, वी लिव्ह बाय माइंड. आणि ह्या मनाकडेच माणसाचं सर्वात मोठं दुर्लक्ष असतं. हे विमलाताईंचंच दुसरं वाक्य आहे. सो मला ते वाटलं की आई शपथ किती फंडामेंटल वाक्य आहे की माणसाला आयुष्यात काय पाहिजे? उत्तम परफॉर्मर व्हायचं आहे, हो व्हायचं आहे. एक आनंद मिळाला पाहिजे, हो आनंद मिळाला पाहिजे. उत्तम प्रॉस्पेरिटी मिळायला पाहिजे, उत्तम प्रॉस्पेरिटी मिळायला पाहिजे. लोकप्रियता मिळायला पाहिजे, लोकप्रियता मिळायला पाहिजे. जे जे काय त्याला साध्य करायचं आहे ह्या लाईफमध्ये, ह्या ज्या गोष्टी म्हणल्या ह्या साध्य करण्यासाठी तो प्रचंड तडफडतो, झगडतो, संघर्ष करतो. पण मी असं जर पाहिलं तर या सगळ्या प्रोसेसमधून आता माझा इतक्या वर्षांचा अभ्यास जो आहे त्यातून मला जाणवलं की 3 प्रकारचे रिस्पॉन्स देणारी माणसं मला सापडली किंवा दिसली, अनुभवाला आली. त्यातला पहिला रिस्पॉन्स आहे कंपल्सिव्ह रिस्पॉन्स टू लाईफ. काय करता सर? करावंच लागतं ना, पोट आहे ना, करणं भागच आहे ना. दिस इज नथिंग बट मला पर्यायच नाही आहे. ती गोष्ट मला करायला नको आहे खरी, करण्यासारखी आवडत नाही आहे खरी. आजच मी एका माझ्या मित्राशी सकाळीच बोलणं झालं. अरे काय करू शंतनू, हे तर मला सोडायचं आहे. म्हणलं मग तू सोडायचं आहे तुला, पण लोक सोडत नाहीत. अरे ही काय मजा, मला नाही कळलं. ते मला सोडायचं आहे, मला ते काम करण्यातली मजा येत नाही आहे हे मला कळतं आहे. ते करणं आवश्यक नाही आहे, त्याच्यापेक्षा छान छान गोष्टी करणं मला दिसतं आहे, मला हे करायचं आहे. तरी मी ते सोडू शकत नाही कारण लोकांसाठी मला काम करावं लागतं. दिस इज नथिंग बट कंपल्सिव्ह रिस्पॉन्स टू द लाईफ. करावंच लागतं, पर्यायच नाही आहे. किंवा मला ते तोडता येत नाही आहे, ते बंधन सोडता येत नाही. हा पहिला विषय. दुसरा आहे व्हॉलेंटरी, की मला वाटतं मी केलं, पण त्या मला वाटतं मी केलं. मी खूप लोक व्हॉलेंटरीली रिटायरमेंट घेणारी मी पाहिली आहेत. का नाही, आता झालं, रिलॅक्स हो आता. पण त्या व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतल्यानंतर जो येणारा वेळ आहे त्या वेळेचं काय करायचं हे गणितच नाही त्यांच्याकडे. सो कुठल्या गोष्टी मी मनापासून करतो किंवा मला वाटलं म्हणून करतो ह्याच्यामध्ये ती गंमत असेलच असं नाही. मग गंमत म्हणजे काय? ती एक शिकण्याची मजा, ती करून दाखवण्याची मजा, करून दाखवून स्वतःच आनंद घेण्याची मजा.
मला जे वाटतं ते दुसऱ्याला देण्याची मजा, हे त्या मनापासून ह्याच्यामध्ये काय असं असं नाही. तिसरा जो रिस्पॉन्स आहे, तिसरा रिस्पॉन्स मला वाटतो की इन्स्पायरिंग रिस्पॉन्स, इन्स्पायर्ड रिस्पॉन्स. तिथे गंमत आहे. तिथे दिवसाच्या उठण्यापासून मला माहिती की मला दिवस उठल्यावर काय करायचं आहे, काय मजा घ्यायची आहे, कशी कशी मजा घ्यायची आहे, माझ्या शरीराच्या फिटनेसची मजा घ्यायची, माझ्या गाण्याच्या रियाजाची मजा घ्यायची आहे, मला हा विषय मांडायचा, तो विषय मांडायचा विचार करण्याची मजा घ्यायची आहे, कसं होईल काय नाही. सो एव्हरी टाईम आय एम व्हेरी मच अवेअर, अलर्ट अँड एजाईल इन्स्पायरिंगमध्ये. आता हे 3 जर शब्द पाहिले मी, कंपल्सिव्ह रिस्पॉन्स, व्हॉलंटरी रिस्पॉन्स आणि इन्स्पायरिंग रिस्पॉन्स. मला असं वाटतं तुमच्या सगळ्यांशी बोलत असताना तुम्ही पण सांगू शकता, तुमच्या जगामध्ये तुम्हाला किती लोक हे इन्स्पायर्ड रिस्पॉन्स देत असलेले दिसतात? बहुत कम दिखते हैं, बहुत कम दिखते हैं. मग प्रश्न येतो की असं का घडतंय? तर ह्या तिन्ही प्रकारच्या रिस्पॉन्सेसशी संबंध कोणाशी आहे? कोणाशी आहे? मनाशी आहे. तर जे मन ठीक ठीक आहे, तुझ्या भाषेमध्ये बेसूर आहे तंबोरा, पण गायलं जात आहे, शिकवायचं आहे ना, त्यांना कुठे कळते बेसूर आहे का काय, शिकूया आपण, नाही चलेगा वो. तर बेसूर झालेलं मन कळतं आम्हाला, बेसूर आमचं बिघडलेलं आहे ते पण कळतं आम्हाला, पण आम्ही रेटत राहतो. आपल्या भाषेमध्ये पाठी टाकत राहतो. सो पाठी टाकणं, मला आत्ता वाटतंय म्हणून मी काहीतरी करत राहणं, आणि मला हे करायचं आहे, त्यातून मला मजा घ्यायची, मजा द्यायची म्हणून करणं, हे सगळे जे 3 विषय आहेत, ह्या तिन्ही रिस्पॉन्सेस जे प्रकार आहेत, त्याचा खूप जवळचा संबंध आपल्या मनाशी आहे. जे जे काय माणसाला प्राप्त करायचं आहे, आपण सर्वसामान्य मनुष्य म्हणू किंवा अगदी रिलायन्सचे अंबानी बिंबानी म्हणू किंवा खूप प्रगल्भ माणसं म्हणू, समाधान, शांतता, आनंद हे पाहिजेत प्रत्येकाला. जेव्हा आपलं मूळ स्वरूप जेव्हा आपण म्हणतो की माणसाला काय पाहिजे, तर माणसाला सर्वात महत्त्वाचं प्रेम पाहिजे असतं. ऐसा कोई नहीं दिख सकता मुझे की मला प्रेमच नको आहे, असं नसतं. सो मला प्रेम पाहिजे पण असतं, प्रेम द्यायचं पण असतं. मला ज्ञान हवं असतं, मला ज्ञान द्यायचं पण असतं. मला शक्ती हवी असते, मला शक्ती लोकांना द्यायची पण असते. मला आनंद हवा असतो, आनंद द्यायचा असतं. तर हे जे सगळे 5 मी गोष्टी सांगितल्या, ज्ञान, शक्ती, शांतता, प्रेम, आनंद, हे मला मिळणं किंवा न मिळणं हे कशावर अवलंबून आहे? मी जीवनाला देत असलेल्या प्रतिसादावर अवलंबून आहे. आणि हा प्रतिसाद कशावर अवलंबून आहे? माझ्या मनावर अवलंबून आहे. माझ्या मनावर अवलंबून म्हणजे मनाच्या स्वभावावर, मनाचा जो प्रोडक्ट आहे, आउटपुट आहे. आपण जे आत्ता शूट करतोय त्याचं आउटपुट काहीतरी शूटिंगची क्लिप तयार होणार आहे. दॅट इज आउटपुट ऑफ दॅट कॅमेरा. तू जो रियाज करतोस त्या रियाजातून काहीतरी परफॉर्मन्स घडणार आहे, ती बंदिश उघडली जाणार आहे. किंवा श्रेया जे काउन्सिलिंग करते त्या काउन्सिलिंगमधून श्रेयाच्या समोर बसलेला जो व्यक्ती आहे त्याच्या मनात काहीतरी प्रकाश पडणार आहे. हा जो सगळा विषय आहे, सो माझा आउटपुट आहे, त्या आउटपुटचा जो दर्जा आहे, ह्या आउटपुटच्या दर्जावर जगण्याचा दर्जा पण अवलंबून आहे. पण ह्या आउटपुटचा दर्जा ज्याच्यावर अवलंबून आहे तो दर्जा मनाच्या दर्जावर अवलंबून आहे. आणि ह्या मनाकडेच आमचं दुर्लक्ष आहे. वी डोंट नो हाऊ टू लुक ॲट माइंड, वी डोंट नो व्हाय टू लुक ॲट माइंड. आणि जर आम्हाला कळलं समजा की आपण म्हणतो ना, सर आम्हाला आजकाल मजा येत नाही, ठीक आहे, लक्ष लागत नाही. आता मी काल परवा मोठ्या ग्रुपशी बोलत होतो, ते म्हणजे सतत माइंड डिस्ट्रॅक्ट होत असतं. सो डिस्ट्रॅक्ट होणं, लक्ष लागत नाही. हल्लीच्या लोकांचं बोर होतं, की हल्ली तरुणांशी बोलत असताना जाणवतं की सर फोमो येतो. फोमो म्हणजे का? नंतर मला कळलं फिअर ऑफ मिसिंग आउट. मग का बरं ती भीती वाटते? का? विविध प्रकारच्या भावना, मी गोष्टी करतोय आता जी खूप महत्त्वाची गोष्ट आहे, पण त्या गोष्टीची महत्त्वाची करत असताना तो विषय फटकन येतो आणि सगळं डिस्ट्रॅक्शन होऊन जातं. मग ते विचारांचं एकसंगत्व, कृतीचं एकसंगत्व, संकल्पातली सिद्धी, हे विषय का येत नाहीत? कारण त्यामागे जे मन नावाचा एक इन्स्ट्रुमेंट आहे ते स्थिर नाही आहे. आत्ता हे सुंदर चित्रण होत आहे कारण कॅमेरा स्थिर आहे. त्या कॅमेराला माहिती आहे की प्रकाशयोजना कशी पाहिजे, माझं बोलणं कसं पाहिजे, हे सगळं मला सांगितलं गेल्यावर जे काय कॅप्चर घेतो आहे तो कॅमेरा अत्यंत स्थिर मनाने
जे त्याला हवं आहे ते कॅप्चर करतो आहे. ह्यालाच मी म्हणतो मनाची धारणाशक्ती. आता ही धारणाशक्ती जर उत्तम असेल तर पुढचा प्रवास रिस्पॉन्सेस टू लाईफ हे घडतं. आपल्या मनाच्या गाभाऱ्यामध्ये, आपल्या मनाच्या अंतरंगामध्ये नेमकं हाऊ माइंड वर्क्स, मनाचं महत्त्व काय, ते कसं काम करतं, ह्या मनाचा आणि माझ्या आत्ताच्या असलेल्या या क्षणाशी काय संबंध आहे, मी जो परफॉर्मन्स देतो त्या परफॉर्मन्सशी नेमका काय संबंध आहे, या परफॉर्मन्सचा दर्जा आणि मनाचा दर्जा यातला काय परस्पर संबंध आहे, हे जर समजलं ना माणसाला, आयुष्यभर मला तर अशी वाटते की मज्जा येईल. म्हणजे प्रत्येकाची क्षमता आहेच, प्रत्येकजण जो तो त्याच्या क्षमतेनुसार उत्तम काम करतोच आहे. पण त्याच्यामध्ये म्हणतो ना, एक साधा आमच्या बायकोनी वरण केलं पण त्याला लसणाची फोडणी दिली, आहा हा हा, ती लसणाची फोडणी दिल्यावर मजा येणार आहे. तेच वरण पण त्याला आपण तडका म्हणतो, तडका मारके, दाल फ्राय तडका मारके, मजा आता आहे. तसंच जगणं विथ इन्स्पिरेशन, आहा हा, जगणं विथ कमिटमेंट टू व्हॉट, टू माय सेल्फ. सो आय एम नॉट कॉम्पिटिंग विथ यू, आय एम कॉम्पिटिंग विथ माय सेल्फ. हा थॉट प्रोसेस जरी शिफ्ट झाला, फोकस शिफ्ट, जगावरचा फोकस जाऊन माझ्यावर फोकस जर मला करता आला तर जे माझ्यातून प्रकट होणार आहे, जो परफॉर्मन्स प्रकट होणार आहे, हा परफॉर्मन्स प्रत्येक वेळेला वाढत 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 म्हणजे त्याचा दर्जा वाढण्याची शक्यता खूप आहे. कारण वी आर फोकसिंग ऑन नॉट व्हॉट इज थिंकिंग अबाउट मी, आय एम फोकसिंग व्हॉट आय एम फिलिंग अबाउट मी. नमस्कार, आम्ही सहज पॉडकास्ट हा एक नवीन मराठी पॉडकास्ट घेऊन आलेला आहोत. सो ह्या पॉडकास्टचे विषय खूप वेगवेगळे आहेत. मन, जीवन, नातेसंबंध, कुठल्याही गंभीर विषयामध्ये सहजपणे आत उतरून त्याचा संपूर्ण आपल्याला मागोवा घेण्यासाठी या एक सहज मारलेल्या गप्पा आहेत. हा सहज पॉडकास्टचा पहिलाच हा आमचा सीझन आहे जिथे आम्ही रिलेशनशिप हा विषय एक्सप्लोर करणार आहोत. तर खाली कमेंट बॉक्समध्ये एक लिंक पिन केली आहे, मी त्या लिंकला जा, तुम्ही डिरेक्टली सरांशी बोलू शकता आणि जागर मनाचा वर्कशॉपला अटेंड करू शकता. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आमच्या जागर मनाचा फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. काही प्रतिक्रिया असतील, काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करून पाठवा.